25 एप्रिल 2026चा तो दिवस होता. साधारणतः दुपारचे 1 वाजलेले असतील. अनिल प्रताप नावाचा अतिशय श्रीमंत व्यक्ती, जो की गावचा सावकार होता, तो व्यक्ती आपल्या घराकडे आलेला होता. तो त्याच्या कामगाराला घरी पाठवलं होतं की घरी जा बाबा, माझा डबा घेऊन ये जेवणासाठी. पण तो अजूनपर्यंत आला नव्हता. आता तेच चेक करा, रागारागात अनिल प्रताप घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर बघतो तर काय, त्याचा घराचा दरवाजा तर बंद आहे. ज्यावेळेला तो हे बघतो त्यावेळेला म्हणतो की चला कोणी नसेल घरी, आता मी स्वतः जाऊन घराच्या पाठीमागून दुसऱ्या दरवाज्यातून घरात जाऊन आपलं जेवण करतो. तो तसंच करतो, घराच्या आतमध्ये जातो. पण जसा आतमध्ये गेला तसा त्याला त्या घरामधून कसला तरी आवाज येऊ लागला. आता हे आवाज ऐकून त्याला राग यायला लागला, कारण हे आवाज साधे नव्हते. हे आवाज होते कोणीतरी शरीर संबंध करतंय याचे. त्याने बघितलं की घरात तर एकच व्यक्ती आहे, महिला, ती म्हणजे याची सून. तो त्याच्या सुनेच्या रूममध्ये गेला तर त्या ठिकाणी बघतो तर काय, त्याची जी सून आहे तर त्या नोकरासोबत संबंध करत आहे. आता हे बघून त्या अनिल प्रतापचं डोकं सटकलं. पुढे चालून त्याने ते केलं जे की त्याला करायला नको पाहिजे होतं. नेमकं काय घडलंय याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. पूर्ण कहाणी जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते नाशिक जिल्ह्यामधून. नाशिक जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा अनिल प्रताप. या अनिल प्रतापकडे स्वतःची 120 एकर शेती होती. गावामध्ये भरपूर पाणी होतं, समृद्ध गाव होतं. आता तुम्ही विचार करू शकता, एखाद्या व्यक्तीकडे 120 एकर रान आहे, गावामध्ये पाणी आहे, तर त्याचा रुबाब कसा असेल. तर हाच विषय होता की हा अनिल प्रताप गावामध्ये अतिशय श्रीमंत असल्यामुळे सावकार होता. त्याला इज्जत चांगल्या पद्धतीने भेटायची. कोण त्याला आनंदाने इज्जत द्यायचं, कोण घाबरून इज्जत द्यायचं, तर कोण आपलं त्याच्यासोबत चांगलं कॉन्टॅक्ट राहावं म्हणून इज्जत द्यायचं. हा अनिल प्रताप गावामध्ये सावकारकी करायचा. त्याला पैसे दे, त्याला पैसे दे. आता ज्यावेळेला पण त्या व्यक्ती पैसे परत करू शकत नसेल, त्यावेळेला हा अनिल प्रताप त्यांच्या आई बहिणींसोबत वाईट काम करायचा. हा व्यक्ती गावामध्ये एक प्रकारे बदनाम पण होता म्हणू शकतो, पण त्याच्या ताकदीमुळे कोणी काय बोलत नव्हतं. या अनिल प्रतापकडे स्वतःची शेती होती, त्याच्यामध्ये मजूर यायचे. ज्यावेळेला पण हा एखाद्या सुंदर महिलेला बघेल त्यावेळेला हा तिच्यावरती नजर टाकायचा आणि तिच्यासोबत संबंध बनवल्याशिवाय तो शांत राहत नव्हता. नाड्याचा डिल्ला व्यक्ती होता, वरून शराबी होता. याच्याकडे अजित सिंग नावाचा एक त्याचा मित्र होता, जो की याच्यासोबत कायम दारू पित असत. या अनिल प्रतापच्या परिवाराबद्दल बोलायचं झालं तर अनिल प्रतापचा पोरगा जो आहे तो वकिलकीचं शिक्षण घेत होता शहरामध्ये. आणि हा अनिल प्रतापला याची पत्नी काही वर्षापूर्वी वारलेली होती. तेव्हापासून हा एकटाच राहत होता. कधी मजूर लावून घरामधलं काम करून घ्यायचा, तर कधी हॉटेलमध्ये जाऊन अय्याशी करायचा. अशा प्रकारचं याचं आयुष्य चालू होतं. त्याचा जो पोरगा होता तो त्याचा लाडका असल्यामुळे जेवढे पण पैसे मागेल तेवढे तो पैसे देऊन टाकायचा. दुसरीकडे त्याचा पोरगा तो एकदम बिघडलेला व्यक्ती बनला होता. बापाचा पैसा पहिल्यापासून ताकद गावामध्ये, त्यामुळे त्याला वाटायचं की आपण शहरामध्ये आहे, आपल्याला कोणच काय करणार, आपल्याकडे पैसा आहे. त्यामुळे तोही त्या ठिकाणी वाईट काम करू लागला. पण वाईट कामाचे वाईटच परिणाम होते. त्या ठिकाणी एक दिवशी त्याने मार खाल्ला. त्यावेळेला या अनिल प्रतापने त्याला गावाकडे बोलवून घेतलं काही दिवसासाठी आणि त्याच्या पोराला समजावून सांगितलं की हे बघ, आपलं गाव आणि शहर यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. गावातली लोक तुझा आदर करतील, तुला भीतील, पण शहरामध्ये कोणाला काय घेणं नसतंय. तू तिथं जाऊन कुटाणा करत जाऊ नको, काही दिवस इथं राहा, नंतर तुझ्या कॉलेजला निघून जा. आता बापाचं असं बोलणं ऐकून आनंद त्याला होकार देतो. त्या ठिकाणी गावामध्ये काही दिवस राहायला लागतो. तर जेव्हापासून पोरगा त्याच्या घरी आलेला होता तेव्हापासून आता जेवणाची तर तयारी करावं लागेल. पोरगा नव्हता त्यावेळेला हॉटेलमध्ये जायचा. आता पोरगा कुठं जाणार नाही त्याला माहिती होतं, त्यामुळे तो जेवण करायसाठी एका महिला मजुराची शोध करायला चालू करतो. त्याला वाटलं होतं की एखादी महिला मजूर येईल, पण त्या ठिकाणी याला कोणी तयार नव्हतं. गावामध्ये अशी अफवा होती की याच्या घरी जो जाईल त्या महिलेसोबत हा संबंध करणार म्हणजे करणारच, तिच्यावरती काहीतरी अनैतिक कृत्य करणार. या सगळ्याचीच भीती होती गावातल्या महिलांना, त्याच्यामुळे त्याच्या घरी येण्यासाठी कोणी तयार नव्हतं. या अनिल प्रतापने खूप शोधलं. ज्यावेळेला त्याला कारण समजलं त्यावेळेला तो म्हणला की कोणालाही काही करणार नाही. त्याच्या एका मित्राची जी सून होती तिला त्याने कामावरती आणून ठेवलं. त्याचा मित्र म्हणला की हे बघ, मी पाठवतोय खरं, माझी परिस्थिती जरा ठीकठाक आहे, पण माझी सून म्हणली की काम करायचं आहे तिला, म्हणून मी तुझ्या घरी पाठवतोय. बरं काय हरकत नाही, पण फक्त तू शांत पद्धतीने घे, काही करू नको. कसं आहे, तुझी बी इज्जत जाईल, माझी बी इज्जत जाईल, दोघांची इज्जत जायला नको. असं म्हणून तो जो मित्र आहे त्या सुनेला पाठवून देतो. अंजली नावाची ती महिला, साधारणतः वय असेल 35 वर्ष. अंजली ज्या वेळेला अनिल प्रतापच्या घरी आली त्यावेळेला अनिल प्रताप तिला समजावून सांगतो की हे बघ, जोपर्यंत माझा पोरगा इथं आहे तोपर्यंत तू या ठिकाणी स्वयंपाक वगैरे कर, जी काय तुझे पगार असेल ते देईल 20-25 हजार रुपये. त्यावेळेला ती महिला खुश झाली.
विषय असा होता की ही जी अंजली होती ती तिच्या सासऱ्यासोबत तिच्या पतीसोबत राहायची, पण तिला असे पैसे मिळत नव्हते घरून. आपलं काम करायची, कष्ट करायची. पैसे हातात येत नसल्यामुळं तिला वाटायचं की माझ्या हातात पैसे यावे. एक दिवशी ती तिच्या सासऱ्याला म्हणली की मी पण तुला पैसे कमवूनच जावेल काम करून. त्यावेळेला सासरा तिला म्हणला की पैसे कमवणं एवढं सोपं आहे काय, काम कर. त्यावेळेलाच नेमकं या अनिल प्रतापच्या घरी काम करायची गरज होती, त्यामुळे त्याने त्या सुनेला पाठवून दिलं त्या ठिकाणी. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की हिलाही अनुभव येईल आणि हिला कळेल की पैसे कमवणं सोपं नाही. तर याच्यामुळेच पुढे चालून हिच्यासोबत खूप मोठा कांड होणार होता. याच्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच. फक्त आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून एक बार चॅनल सबस्क्राईब कराच, पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आता या अनिल प्रतापने जसं सांगितलं तशी ही अंजली काम करू लागली. अंजली चांगल्या पद्धतीने काम करत होती. स्वयंपाक वगैरे मस्त बनवायची. स्वयंपाक वगैरे चांगले येत होता, त्यामुळे काही अडचण नव्हती. आता या अनिल प्रतापचा जो पोरगा होता त्यावेळेला तो हे जेवण वगैरे करून खुश होतो. म्हणतो की शहरामध्ये त्या मेसचं जेवण खाऊन खाऊन कंटाळा आला आहे मला, हे मस्त जेवण आहे. त्यावेळेला अनिल प्रतापचा पोरगा त्या अंजलीसोबत बोलायला लागतो. म्हणतो की तुला कोणी शिकवलं? ती म्हणली की माझं काय काम आहे, 20 वर्ष झालं मी हेच करते, स्वयंपाकच बनवते. माझं आता वय 35 वर्षे आहे, मला घरीही हेच करावं लागतं. त्यावेळेला म्हणलं की मस्त आहे, चालेल, काही हरकत नाही, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगल्या प्रकारे जेवण बनव, मी तुला जाताना काही ना काही बोनस देऊन जाईल. त्यावेळेला ही महिला खुश होते. अंजली विचार करते की मस्त आहे, पैसे तर भेटतीलच भेटतील, बोनस पण भेटेल. त्यामुळे ती चांगल्या प्रकारे त्याला जेवण वगैरे बनवून देऊ लागली. जेवढं जास्त चांगलं जेवण मिळेल तेवढं त्या अनिल प्रतापचा पोरगा खुश होऊ लागला. अनिल प्रतापचा पोरगा जो आहे अजय आणि ती अंजली या दोघांमध्ये आता हळूहळू बोलणं चालणं वाढलं. कारण ती जेवण बनवून द्यायची, त्याची कापडं धुवायची. त्यावेळेला ती एकाच घरात असायची. सकाळी 9ला आली म्हणजे सायंकाळची 5 वाजताच माघारी जायची. त्याच्यामुळे आता दिवसभर करायचं काय, बसून बसून सगळं टायमात तर काम करू शकत नाही व्यक्ती. त्यामुळे या दोघांमध्ये चांगल्या प्रकारे बोलणं होतं. या अजितने एक दिवशी या अंजलीला सांगितले की आज मला पनीर चिल्ली खायची आहे. त्यावेळेला ती अंजली म्हणली मला बनवा येत नाही, पण मी ट्राय करते यूट्यूबवरती बघून. तिने बनवली पण काय खास बनली नाही. त्यावेळेला हा अजय काय म्हणला की तुला बनवा येत नाही, काय हरकत नाही, मी तुला एका चांगल्या ठिकाणी पनीर चिल्ली खायला घेऊन जातो. त्यावेळेला ती अंजली म्हणली ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळेला दुपारची वेळ होती. आता हे दोघं निवांत होते. गाडीवरती बसवलं तिला आणि एका चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने जेवण वगैरे ऑर्डर केलं. दोघांनी जेवण केलं, चांगल्या पद्धतीने झालं. पण येतेच संध्याकाळची 7-8 वाजलेले होते. आता या दोघं गाडीवरती बसलेले होते. गाडीवरती येताना अंधार पडलेला होता, त्याच्यामुळे या दोघांमध्ये थोडं भीतीचं वातावरण होतं की आपण गावामध्ये चाललो आहे आणि आपल्या गावामधले कोणी जर बघितलं तर अशा अवस्थेत आपल्यावरती संशय घेतीलच. त्यामुळे तो अजय काय म्हणला तिला, मी तुला कसं सोडू नेमकं, घर तर इथून भरपूर लांब आहे आणि तू चालत तर जाऊ शकत नाही अंधारचं. त्यावेळेला ती तोंडाला बांधते आणि गाडीवरती बसून दोघं चालायला लागतात. गाडीवरती जसे चालायला लागले तसं या दोघांना काय झालं काय माहिती, असं वाटलं की दोघांच्या शरीरामधून काहीतरी उपळून आलं. त्यावेळेला त्या अजयने गाडी साईडला थांबवली आणि तो मुतासाठी म्हणून बाजूला उतरला. त्यावेळेला ती अंजली त्याच्या मागं गेली, त्याला झाडाझुडपात घेऊन गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर ती अंजली म्हणली की अरे माझी जी भूक आहे ना ती भागवतो. दुपारी पोटाची तर भूक भागवली, पण पोटाच्या खालची भूक कोण भागवणार. हा अजय म्हणला काय झालं. ती म्हणायला लागली की माझा पती ना काहीच करत नाही रे, मी काय करू मला समजत नाही. माझ्यासोबत संबंध करताना अर्धा 1 मिनटं टिकतो, नंतर झोपून जातो. माझी ही काहीतरी गरज आहे जी की तू भागव असं माझं इच्छा आहे. त्यावेळेला अजय त्या अंजलीचं असं बोलणं ऐकून हैराण होतो. विचार करतो की हे कसं काय होऊ शकतं. आता मी याच्यासोबत जर केलं तर हिचं वय काय, माझं वय काय, आणि तशी ही आमच्या घरी कामाला आहे. आता हे सगळं तिच्यासोबत करणं बरोबर आहे का चुकीचं आहे हे पण मला माहीत नाही. पण शेवटी त्याला ही भावना कंट्रोल होत नाहीत. तिचं ते सौंदर्य बघून तो कंट्रोल करू शकत नाही. ते दोघं त्या झुडपात काही वेळ संबंध बनवतात. ज्या वेळेला पण दोघांचं मन भरतं, अंजली खुश होते. त्यावेळेला ते तिथून उठून घराकडे निघायला लागतात. अंजलीने तोंड बांधलेलं होतं. घरी आली अनिल प्रताप वाट बघत होता. त्यावेळेला अनिल प्रताप म्हणला काय झालं. तर हा अजय तिला काय म्हणतो की हिच्या पोटात दुखा लागलं होतं, दवाखान्यात घेऊन गेलो होतो. अनिल प्रताप म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळेला ती महिला जी होती ती तिच्या घराकडे निघून गेली. अनिल प्रताप आपल्या घरी जेवण वगैरे करतो, निवांत झोपी जातो. पण हा जो अजित आहे याला काही आता बरं वाटत नव्हतं. त्याला एक प्रकारे त्या अंजलीच्या शरीराची गोडीच लागली होती. पुढे चालून हेच याच्यासाठी धोकादायक होणार होतं. मित्रांनो, ज्या वेळेला पण अंजली आणि हे अजित भेटायचे त्यावेळेला दुपारी कोणी नसताना संबंध बनायचे. मनसोक्तपणे हे दोघं खेळ खेळायचे. असेच भरपूर दिवस गेले. आता त्याचा बाप म्हणतो की पोरा तू आपलं कॉलेजला जा, तिथलं प्रकरण मिटलं असेल. त्यावेळेला अजय त्याला होकार देतो आणि तो आपला कॉलेजला निघून जातो. दुसरीकडे ही जी अंजली होती
ती आता एकटी पडली होती, त्यामुळे तीही काम सोडून देते. अनिल प्रताप म्हणतो की का काम सोडलं, राहू दे ना चालू, तुला मी पैसे आहे तेवढे देतो, काम पण कमी झालं तुझं. पण ती म्हणली मला नाही करायचं आता. त्यामुळे ती त्या ठिकाणाहून काम सोडून तिच्या घरी निघून जाते. अनिल प्रताप पण ती गोष्ट विसरून जातो. पुढे चालून या अनिल प्रतापने रानामध्ये द्राक्षाची बाग लावली. त्याच्यामध्ये काही मजूर पाहिजे होते. आता द्राक्ष बागेमध्ये मजूर तर भरपूर लागते हे त्याला माहीत होतं. गावातनं काही येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे त्याने शेजारच्या गावातून एक टमटम भरून मजूर आणायला चालू केले. शेजारच्या गावातल्या महिला त्या ठिकाणी टमटममध्ये यायच्या, याच्या रानामध्ये काम करायच्या आणि त्यांच्या त्यांच्या घरी निघून जायच्या. आता त्याच टमटममध्ये अनिता नावाची एक महिला होती, 48-49 वर्षाची. दिसायला वयाच्या मानानं तर बरीच होती. आपण तुम्हाला सांगतो गरीब घरची होती. हिच्या घरी ना खायला पण दाणा नव्हता असं म्हणू शकतो. आज जरी न काम नाही केलं तर खाऊ पण शकत नव्हती. हिला एक पोरगी होती 18-19 वर्षांची आणि हिचा जो पती होता तो शराबी होता. ही जी अनिता आहे चांगल्या प्रकारे काम करत होती, त्यामुळे त्या अनिल प्रतापला काहीच अडचण नव्हती. उलटं तिच्यावरती जास्त लक्ष होतं चांगलं काम करत असल्यामुळे. तो म्हणायचा की सगळ्यांना समजावून सांग की असं काम कर तसं काम कर. एक प्रकारे तिला मुकदम बनवलं होतं त्या टोळीचा. त्यामुळे सगळ्या महिला तिला भिवून राहायच्या. आता हिला काम वगैरे कमी करावं लागायला लागलं. त्यावेळेला आता त्या टमटममधल्या महिलांना बोलण्यासाठी काहीतरी विषय पाहिजे आहे, म्हणून त्या म्हणायला लागले की ही जी अनिता आहे ना या अनिल प्रतापसोबत अनैतिक संबंधामध्ये आहे. ज्या वेळेला त्या अनिताच्या कानावरती हे सगळं पडलं त्यावेळेला ती म्हणली की मी उद्यापासून येऊ शकत नाही. अनिल प्रताप म्हणला की का, तर ती म्हणली की या टमटममधल्या अशा बाया बोलतात. अनिल प्रताप म्हणला ठीक आहे, या बायाच बदलून टाकू, उद्यापासून तू नवीन बाया घेऊन ये. अनिल प्रतापचं असं बोलणं ऐकून ती अनिता दुसऱ्या दिवशी सगळ्या बाया बदलते आणि दुसऱ्या 7-8 बाया घेऊन टमटममध्ये टमटमवाल्यासोबत या अनिल प्रतापच्या रानामध्ये येते. आता जेव्हापासून ही अनिता अनिल प्रतापशी अशी बोलली होती तेव्हापासून अनिल प्रतापच्या डोक्यामध्ये एकच विचार होता की तसं तर बघायला गेलं तरी बायका एवढी वाईट नाही, दिसायला पण सुंदर आहे, वय पण माझे एवढंच आहे, जुळलं तर बरंच आहे. असा विचार करून अनिल प्रताप आता तिच्यावरती नजर ठेवू लागला. जसा अनिल प्रताप तिच्यावरती नजर ठेवायचा तसं तिला समजू लागलं की ही हळूहळू आता याच्याकडे आकर्षित झाली. दारुडापती होता, पैशाची गरज होती, काम करून तर पैसे काय भागणार नव्हतं. पोरीचं लग्न करायचं होतं, पोरीचं शिक्षण होतं. त्याच्यासाठी तिने विचार केला की ह्याच्यासोबत जर काय जुळलं तर याच्याकडून काही थोडेफार पैसे घ्यायला येतील. त्यामुळे ही त्याच्याकडे आकर्षित झाली. हळूहळू दोघांमध्ये संबंध बनायला चालू झाले. आता हे संबंध काही लपून राहत नव्हते. तिथल्या आसपासच्या ज्या महिला होत्या त्यांना समजू लागली की अनिल प्रताप कसा या अनिताला दुपारच्या जेवणाच्या टायमाला घरी बोलवून घेऊन जातोय, घरचं काम करायचं आहे म्हणून, आणि त्या ठिकाणी दुसरंच काहीतरी काम करतोय. आता हे सगळं जग जाहीर झालं होतं. कोणाकोणाचं तर तोंड बंद करणार. त्यामुळे ही अनिता अनिल प्रतापला म्हणते की मला नाही वाटत की आता हे सगळे शांत बसतील. अनिल प्रताप म्हणला ठीक आहे, बदलून टाक. ज्या वेळेला पण या महिला बदलून टाकायची त्यावेळेला नवीन महिला आणायच्या कुठून? एक वेळा झालं, 2 वेळा झालं, सारखं सारखं महिला बदलल्यानंतर नवीन कामगार काय भेटेना. या अनिताने नवीन 7-8 महिलांची जुळणी तर केली, पण तिला अजून एका महिलेची गरज होती कामासाठी. त्यावेळेला तिची पोरगी म्हणते की सुषमा नावाची तिची ती पोरगी त्यावेळेला अशी म्हणते, तिला सुट्टी पण होती शाळेची. तसंही तिचं वय झालेलं होतं, काय हरकत नव्हती, मोठी होती, काम करू शकत होती. ती अनिता म्हणली ठीक आहे चल, जोपर्यंत सुट्टी आहे तोपर्यंत तू येऊ शकते. त्यावेळेला अनिता टमटममध्ये बसती, तिची पोरगी सुषमा टमटममध्ये बसती, बाकीच्या महिला टमटममध्ये बसून अनिल प्रतापच्या घरी येतात. तिथं द्राक्षाची खुडणी करायला चालू होती. त्या द्राक्षाची खुडणी वगैरे करतात. पण ज्या वेळेला अनिल प्रताप बघतो की ही नवीन पोरगी कोण आहे, त्यावेळेला ती महिला सांगते की माझी पोरगी आहे, हिचं नाव सुषमा आहे. अनिल प्रताप हिला बघून खुश होतो, कारण ती दिसायला अतिशय सुंदर होती. म्हणला की त्यावेळेला अनिल प्रताप विचार करू लागतो की चला ही महिला तर हाणली. कारण अनिल प्रतापच्या मनामध्ये विचार आला होता की आईसोबत तर केलं, आता जवान पोरीसोबत करू. त्याच्या मनामध्ये जे विचार होते ते अनिल प्रतापच्या मनामध्ये जे विचार होते त्याचा उपयोग तो पुढे चालून करणार होता आणि त्या पोरीसोबत असा काही कांड करणार होता. त्याच्याबद्दल त्या पोरीला कसलीही जाणीव नव्हती. ती सुषमा आपल्या आईसोबत यायची, काम करायची, घरी जायची. हळूहळू हा जो अनिल आहे आता एवढे दिवस झालं ती सुषमा आईसोबत कामाला यायची. त्यावेळेला तिला जाणवलं की आई रोज दुपारी जाते कुठं, परत 2-3 तासानंतर माघारी येते, काम तर काहीच करत नाही, नेमका काय प्रकार आहे. त्यावेळेला त्या शेजारच्या बायांची कुजबूज तिच्या कानावरती पडली की ही त्या मालकासोबत संबंध बनवते. हे सगळं त्या सुषमाला वाईट वाटलं. म्हणली की हे तर शक्य नाही, जर आई असं करत असेल तर तिने खूप मोठा धोका केलेला आहे माझ्या बापासोबत, याच्यामुळे हिला काहीतरी सजा झालीच पाहिजे. संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर ही सुषमा तिच्या आईला म्हणते की तुझ्याबद्दल बाया अशा बोलत होत्या. सुषमाला आई तिची म्हणते की अरे काही पण बोलतेत बाया, त्यांना काम करावं लागतंय, मी मुकदम आहे त्यामुळं. त्या ठिकाणी तर ती सुषमा विषय सोडून देते.
पण तिच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट भिनत होती की हे जर खरं असलं तर माझ्या बापासोबत तर धोका होतोय. 14 जानेवारी 2024चा तो दिवस होता. या दिवशी पण सगळ्या महिला, अनिता, तिची पोरगी सुषमा सगळी कामाला आलेली होती. नेमकं अनिता त्या वेळेला त्या अनिल प्रतापकडे गेली तिचं जे करायचं होतं ते करायसाठी. त्यावेळेला सुषमाने विचार केला ना की आज मी तर याचा छडा लावणारच. आईच्या पाठीमागं गेली. त्यावेळेला समजलं की खरंच आई ते सगळं करते जे की तिला नको करायला पाहिजे होतं. त्यावेळेला ती शांत बसली, त्या ठिकाणाहून निघून गेली. पण घरी गेल्यानंतर आईला ती खडकावते की परत जर हे सगळं केलं तर मी तुला सोडणार नाही. त्यावेळेला आई तिला म्हणते की पुन्हा नाही होणार, असं माझी चूक झाली. दुसऱ्या दिवशी ती अनिल प्रतापपाशी जाऊन म्हणते की पोरीनं बघितलं असा असा विषय झाला आहे. अनिल प्रताप थोडा विचार करतो आणि म्हणतो की ठीक आहे, काय हरकत नाही, उद्यापासून तिला मी घराच्या कामाला लावतो. आपण रानातल्या रानात कुठंतरी काय करू. ही अनिता त्याला होकार देते. दुसऱ्या दिवशी हा अनिल प्रताप त्या सुषमाला म्हणतो, सुषमा घरी झाडून लोटून करायचा, तू घरी जा आणि तिथं काय करायचं ते कर, जेवढं झालं की निवांत बस. ज्यावेळेला ही सुषमा असं ऐकते त्यावेळेला विचार करते की ठीक आहे, आता इथं बाया आहेत, तिथं तर कोण काय करणार. त्यामुळे ती आईला सोडून तिथून निघून जाते. ज्यावेळेला ती तिकडे गेली त्यावेळेला ही जी अनिता आहे मुताच्या बहाण्याने ऊसामध्ये गेली. दुसऱ्या साईडनं हा अनिल प्रताप आला. त्या ठिकाणी दोघांनी मनसोक्तपणे संबंध केले. आता भरपूर दिवस असंच चाललं. दुसरीकडे या अनिल प्रतापच्या मनामध्ये ही जी अनिता होती तिच्याबद्दलची इच्छा कमी होऊ लागली होती. त्याचं कारणही होतं, ज्यावेळेला पण हा घरी जायचा त्यावेळेला ती सुषमा काम करत असलेली बघायचा. ज्यावेळेला तिचं सौंदर्य बघायचा, तिचं वय बघायचा कवळं, त्यावेळेला त्याच्या मनामध्ये इच्छा जागृत व्हायची. आता तो विचार करू लागला की आई सोडा, पोरीलाच फसवू, तिच्यासोबतच संबंध करू. पण हे एवढं सोपं नव्हतं. हा जो अनिल प्रताप आहे त्याचं वय होतं 40-45 वर्ष आणि ही जी पोरगी होती 18-19 वर्षाची. ही पोरगी तर काय तसं देणार नव्हती. त्याच्यामुळे हा अनिल प्रताप जो आहे हळूहळू तिला पैसे देऊ लागला शॉपिंग करण्यासाठी, एक्स्ट्रा बोनस हे ते करत करत त्याने 10,000 5,000 देत देत ती जी सुषमा होती तिच्यासमोर याची इम्प्रेशन चांगलं बनलं होतं. ही सुषमा त्याला आता चांगल्या पद्धतीने बोलू लागली होती, त्याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने वागू लागली होती. हेच पाहिजे होतं त्या अनिल प्रतापला. हळूहळू अनिल प्रताप तिला म्हणू लागला की मला ना एका जवान पोरीसोबत काहीतरी करायची इच्छा आहे. माझ्याकडे खूप संपत्ती आहे, मी ती सगळी संपत्ती तिला देऊ शकतो, फक्त मला त्या पोरीने दिलं पाहिजे. आता ही हिंट त्या सुमननं ऐकली आणि ती काही दिवसानंतर त्याच्यासोबत ती संबंध करायला तयार झाली. दोघांमध्ये संमती बनली. आता दोघं त्या ठिकाणी संबंध बनवायचे. वयाचा डिफरन्स होता पण ते काय चालतच होतं. कोणाला काय पडले पैसे असल्यानंतर आणि त्यावेळेला संबंध बनवून झाले. अनिल प्रताप तिला 10,000 द्यायचा, 5,000 द्यायचा. हळूहळू आता हिची लाईफस्टाईल बदलू लागली. शहरामध्ये जाऊन नवीन कापडं, नवीन बुटं, नवीन मोबाईल. आता हे तिच्या आईला समजत नव्हते की नेमकं काय होतंय, पैसे कुठून येतात. एक दिवशी आई छडा लावायचा प्रयत्न करते. त्यावेळेला तिला समजतं की मला सोडून हा जो अनिल प्रताप आहे माझ्या पोरीसोबत करतोय. त्यावेळेला तिचं डोकं फिरलं. ती तिच्या पोरीला मारहाण करू लागली. तिने अनिल प्रतापला कॉल लावला. अनिल प्रताप आला आणि म्हणला काय झालं. ही म्हणले की तू हे केलं जे चुकीचं केले, माझ्या पोरीसोबत करतोय तू, तुला काय वयाचं भान आहे का नाही. तू तर माझ्या पोरीचं आयुष्य वाटोळ केली, हिच्यासोबत लग्न कोण करणार. अनिल प्रताप म्हणला लग्नाचाच विषय आहे ना, काय काळजी करू नको, माझा पोरगा आहे, त्याच्यासोबत मी तुझं या पोरीचं लग्न लावून देतो. ज्या वेळेला ही सुषमा ऐकत येत असं त्यावेळेला म्हणते मला नाही करायचं, मला तुझ्यासोबत करायचं. अनिल प्रताप म्हणला की ठीक आहे, माझ्यासोबत करायचं आहे, तू बरोबर बोलते, पण माझं वय काय, तुझं वय काय. माझ्या पोरासोबत जर लावून दिलं, तू एकाच घरी राहणार आहे, तू कॉलेजला जातोय, आपण दोघं निवांत राहू शकतो. ज्या वेळेला ही सुषमा तसं ऐकते, होकार देते, हा जो अनिल प्रताप आहे त्याच्या पोराला अजितला कॉल लावतो आणि म्हणतो की घरी ये पोरा. अजित घरी आला. घरी आल्यानंतर त्याला त्या सुषमाचा फोटो दाखवतो. दिसायला सुंदर होती. त्यावेळेला म्हणला काय करू, म्हणला की हिच्यासोबत तुझं लग्न ठरवलं, तुला पटतंय का. त्यावेळेला हा अजित जो आहे तो होकार देतो. आता या दोन घरामध्ये बोलणं चालणं चालू होतं. त्यावेळेला हा अजय जो आहे तो सुमनला कॉल करतो आणि म्हणतो की शहराकडे येणार आहे का फिरायला, तुला घेऊन जातो. त्यावेळेला ती नकार देते आणि त्याचा फोन लगेच कट करून टाकते. त्यावेळेला तो त्याच्या बापाला म्हणतो की असा विषय झाला आहे. त्यावेळेला अनिल प्रताप म्हणतो काही होत नाही रे, ती गावातली पोरगी घाबरत असेल, ती विषय सोडून दे म्हणतो. ती विषय सोडून दे म्हणतो. त्यावेळेला तो विषय सोडून तर दिला जातो. आता काही दिवसानंतर या दोघांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर 16व्याचा कार्यक्रम वगैरे पार पडतो. कार्यक्रम पार पडला की हा जो अनिल प्रताप आहे तो त्याच्या पोराला सांगतो की पोरीवरती जबरदस्ती करू नको, गावाकडची पोरगी लाजत असेल, शांत पद्धतीने घे. अजित रूममध्ये गेला. त्या ठिकाणी ही जी सुमन होती झोपी गेली. ती दिवस तर गेला. दुसऱ्या दिवशी तसं झोपी जायची. काही दिवसानंतर म्हणली की मला पिरियड्स आले. 5-6 दिवस गेले. काही दिवसांनी म्हणले माझं पोट दुखायला. असं करत करत तिने 1-1.5 महिना घालवला बहाणा करून. दुसरीकडे त्या अजितची परीक्षा होती, शेवटचं पेपर होतं, त्यामुळे तो आपला जाणार होता कॉलेजवरती.
तो त्याच्या पत्नीला म्हणतो मी कॉलेजला चाललो आहे. ठीक आहे म्हणली जा. ज्या वेळेला तो त्या ठिकाणाहून निघून गेला त्या दिवशी अनिल प्रताप आणि सुमनमध्ये संबंध बनायला चालू झाले. हा जो म्हातारा होता किती वेळच करणार होता, काही वेळच करायचा 2-3 मिनटं, म्हणजे जोपर्यंत त्याची इच्छा आहे 2-3 मिनटाची. पण ही जी पोरगी होती जवान होती, हिच्या मनामधली इच्छा जी होती ती जास्तच होती. आता ही भागवायची कोणाकडून? तिचा पती जर गेला आणि हिचा जो सासरा आहे जो करतो प्रियकर, तो पण कमी प्रमाणात करतोय. त्यामुळे ही आता तिथल्या अनेक पुरुषांवरती नजर ठेवू लागली. जे पण कामाला यायचं त्यांना घरामध्ये बोलवून घ्यायची, त्यांच्यावरती ट्राय करायची. कोण फसलं तर करायची, पण कोण फसतच नव्हतं. तसंच मित्रांनो, एक दिवशी यांच्या रानामध्ये सुनील नावाचा एक तरुण कामाला आला. 24 वर्षाचा होता. त्याच्या घरची परिस्थिती थोडी डाऊनच होती, त्याच्यामुळे त्याला कामाला जावं लागत होतं. ज्या वेळेला तो कामाला आला त्यावेळेला ही जी सुमन आहे त्याच्याकडे बघते. अतिशय सुंदर आहे, जवान आहे, हिच्याच वयाचा आहे. त्यावेळेला ती त्याला घरामध्ये बोलवून घेते, त्याला ठिकी वगैरे उचलायला लावते. त्यावेळेला त्याच्यावरती नजर टाकली. आता ही सगळी कुणकुण त्या सुनीलला लागलीच होती. सुनील त्या ठिकाणाहून निघून जातो घाबरून, म्हणतो की मोठ्या घरची बाई आहे, श्रीमंत आहे, आपली कामाची गरज आहे आपल्याला, हे सगळं काम बंद होईल. काही दिवस गेल्यानंतर हा जो अनिल प्रताप आहे एक दिवशी रानामध्ये होता. तो म्हणला की त्या सुनीलला घरी जा, डबा घेऊन ये माझ्यासाठी. हा सुनील जो आहे तो घरी गेला. दुसरीकडे हा जो अनिल प्रताप आहे तो भुकेने व्याकुळ झालेला होता, भरपूर वेळ आलेला नाही. त्यामुळे हा घरी गेल्यावर त्यावेळेला हा अनिल प्रताप घरी जाऊन बघतो तर घराचा दरवाजा बंद आहे. पाठीमागून जाऊन बघतो तर घरामध्ये त्याचा जो नोकर आहे सुनील आणि त्याची जी पत्नी आहे आणि त्याची जी सून आहे जी की त्याची प्रियकर्मी होती, ते दोघं संबंध बनवत आहेत. आता हे सगळं बघून त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली. त्याच्यासोबत धोका झाला आहे असं वाटलं त्याला. त्याने त्या ठिकाणी पडलेला एक रॉड उचलला आणि त्या रूममध्ये जाऊन दोघांना मारहाण करायला चालू केली. त्या ठिकाणी जो सुनील होता तो तर पळण्यासाठी सक्सेसफुल झाला, पण ती जी सुमन होती ती पळून जाणार कुठं होती, ती तावडीत सापडली. त्या ठिकाणी त्याने जबरदस्त तिला मारहाण केली. एवढी मारहाण जबरदस्त होती, कालवा एवढा मोठा होता की शेजार पाजारचे जमा झाले तोपर्यंत याने त्या सुमनला संपवलं होतं. स्वतःच्या हातात एक दांडकं होतं, खाली पडलेली सुमन. हे सगळं बघून पोलिसांना फोन केला. पोलीस त्या ठिकाणी आले. अनिल प्रतापला ताब्यात घेतलं. मोठा व्यक्ती होता, वरून दबाव आला, पण ती घटना घडताना 7-8 लोकांनी बघितलं होतं, त्यामुळे पोलीस त्याला सोडू शकत नव्हते. आता त्याच्यावरती चौकशी बसली. विचारलं की तू असं काय केलं, तर त्याने सांगितलं की सुनेचं दुसऱ्या व्यक्तीसोबत लफडं होतं म्हणून मी असं केलं. पण त्याच्यानंतर पोलिसांना शॉकिंग घटना समजली की याचेही त्याच्या सुनेसोबत संबंध होते. ज्या वेळेला पोलीस हे ऐकतात त्यावेळेला पोलीस त्याला म्हणतात की तू त्याची हद्द पार केलेली आहे, तुझ्यासोबत तर अजून वाईट व्हायला पाहिजे आहे, तुला तर फाशी व्हायला पाहिजे आहे. आता हे तर फक्त पोलीस बोलत होते. याची जी शिक्षा आहे ती तर जज साहेबच ठरवतील. पुढे चालून याच्यावरती कारवाई होईल. पोलीस त्यांच्या वतीने प्रयत्न तर करत आहेत. आता पुढे चालून काय होईल ते समजेल आपल्याला. पण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण नक्कीच करा.